नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 करिता आपण पेपर क्रमांक 2 इतिहास या विषयाचा आपण अभ्यास करीत आहोत. महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनमध्ये 2 पेपर असतात. एक पेपर 1 हा कॉमन पेपर आहे आणि दुसरं म्हणजे पेपर 2 हा सब्जेक्टिव्ह असतो. सो पेपर 2 जर आपलं इतिहास या विषयातून आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन देणार आहात, तर आजचा पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चर आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. आता लक्षात घ्या, इतिहास विषयाच्या टोटल 10 युनिट्स आहेत आणि या 10 युनिट्सपैकी 3 युनिट म्हणजे 8, 7, 8 आणि 9 या 3 युनिट आपल्या आधारित आहे मॉडर्न हिस्ट्रीवर. सो त्यापैकी जर 8 क्रमांकाचे युनिट्सचा आपण विचार केला तर तो आधुनिक भारताचा आर्थिक इतिहास याच्याशी निगडीत आहे. तर आजच्या पर्टिक्युलर सेशनमध्ये आपण संपूर्णतः 50 पेक्षा अधिक अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहे जे पूर्णतः युनिट 8 वरच आधारित आहे. ते आपण आज अभ्यास करणार आहोत कारण अल्टिमेटली आपली जी परीक्षा आहे ते ऑब्जेक्टिव्ह फॉर्ममध्ये होत असतं. पर्टिक्युलर प्रश्न आणि त्यासाठी 4 ऑप्शन अशा प्रकारचा आपला पेपर असतो. त्यामुळे हा व्हिडिओ लेक्चर आपण शेवटपर्यंत बघा जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये आधुनिक भारताचा आर्थिक इतिहास निगडीत जर काही प्रश्न आले तर नक्कीच आपण योग्यरित्या देऊ शकतो. आन्सर आपण योग्यरित्या करू शकतो. सुरू करूया आजच्या पर्टिक्युलर सेशनला. सेशनला सुरुवात करण्यापूर्वी महाराष्ट्र सेट परीक्षा इतिहास विषयासाठी कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे. या कोर्समध्ये दररोज 5 वाजता लाईव्ह सेशन होईल. लाईव्ह सेशन पाहिजे तितकेदा तुम्ही रेकॉर्डेड फॉर्ममध्ये पाहू शकता. सिलेबसमध्ये 10 युनिट आहे. तुम्हाला सिलेबस देखील संपूर्णतः प्रोव्हाइड केलं जाईल. सोबतच कुठलंही रेफरन्स न वापरता बुक वापरायची आवश्यकता नाही. कंप्लीट नोट्सच्या माध्यमातून आपण शॉर्ट हिस्ट्रीमधून एक्झाम क्वालिफाय नक्की होणार. युनिट वाईज तुम्हाला MCQ प्रोव्हाइड केले जाईल. 220 पेक्षा अधिक तुमच्यासाठी मॉक टेस्ट आहे. या मॉक टेस्टमध्ये 100 प्रश्न 200 गुणांसाठी आहेत. सोबतच 6 वर्षाचा प्रश्नसंच आपण अभ्यास करणार आहोत. 1 वर्षाच्या व्हॅलिडिटी सोबत नेट आणि सेटचा पेपर 1 इथे फ्री ऑफ कॉस्ट आहे पेपर 2 सोबत. नवीन बॅच आपण सुरू करीत आहोत 9 मार्चपासून. सो याला जॉईन करा. हे ऑफिशियल्स नंबर्स आहे. कोर्स जॉईनिंगची फीस 12,000 आहे. यावर डिस्काउंट मिळेल. मात्र 8,000 मध्ये हा कंप्लीट कोर्स विथ पेपर 1 नेट सेटचा अवेलेबल आहे. सुरुवात करूया आजच्या पर्टिक्युलर सेशनला. 1924 मध्ये मुंबईत बहिष्कृत हितकारिणी सभा कोणी स्थापन केली? अ. जगजीवन राम, बी. घनश्यामदास बिर्ला, सी. B.R. आंबेडकर आणि डी आहे अमृतलाल ठक्कर. सो बहिष्कृत हितकारिणी सभा B.R. आंबेडकर यांनी स्थापन केली. 1920च्या आपण बघतो की डॉक्टर आंबेडकर महार वतन रद्द करण्याची यांनी मागणी केली आणि दलितांसाठी सार्वजनिक तलावांचा आणि मंदिरात प्रवेश करण्याचा अधिकार द्यावा यासाठी 1924 मध्ये मुंबईत त्यांनी बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन केली. तर हा संपूर्ण जसं दलितांच्या हितासाठी मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता ही साप्ताहिक वृत्तपत्र देखील सुरू केलेली. डायरेक्ट इथून देखील प्रश्न इथे येताना आपल्याला पाहायला मिळतं. भारतात पहिला रेल्वे मार्ग कोणाच्या कारकिर्दीत टाकण्यात आला? ए. लॉर्ड कॅनिंग, बी. लॉर्ड कर्झन, सी. लॉर्ड डलहौसी की डी. लॉर्ड बेंटिंग. आता बघा रेल मार्ग आपण रेल्वेची सुरुवात बघितलेली आहे आणि या भागातून बघा परीक्षेत देखील प्रश्न आहे. ठीक आहे. सो ऑब्विसली व्हेरी करेक्ट आन्सर इथे लॉर्ड डलहौसी आहे कारण लॉर्ड डलहौसी यांच्या टाइम पिरियड मध्ये आपण बघतो रेल्वे जी आहे याला टाकण्याला सुरुवात झालेली आहे. नंतरचा प्रश्न आहे भारतात पहिली ट्रेन कधी धावली? ए. 19 एप्रिल 1854, बी आहे 16 एप्रिल 1853, सी. 16 एप्रिल 1859 की डी 26 एप्रिल 1856 1856. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा ठरतो की पहिली ट्रेन जी आहे कधी सुरू झाली तर ऑब्विसली 16 एप्रिल 1853 मध्ये जी आहे पहिली रेल्वे आपल्याला
सुरू होताना दिसून येतं आणि हा कोणाचा टाइम पिरियड होता तर डलहौसी यांच्या टाइम पिरियडमध्ये आपण बघतो की प्रथम रेल्वे जी आहे ती धावलेली. यानंतरचा प्रश्न आहे भारतात पहिली ट्रेन कोठे धावली? ए मुंबई, बी आहे दिल्ली, सी आहे कोलकाता आणि आपल्याला डी मध्ये दिसून येतं जयपूर. आता बघा पहिली रेल आपण यापूर्वीच बघितलेलं आहे. ओके. पहिली ट्रेन आपण आताच बघितलेला आहे, की 16 एप्रिल 1853 ला जी आहे पहिली ट्रेन जी आहे अ, धावलेली आहे. ठीक आहे. सो या टाईम पिरियडमध्ये बघा कोण होते तर लॉर्ड डलहौसी यांच्या टाईम पिरियडमध्ये आपल्याला ही घटना दिसून येतं. तर भारतातील पहिली ट्रेन कुठे धावली? ठीक आहे. मुंबई, दिल्ली, कोलकाता की जयपूर? सो ऑब्व्हियसली विद्यार्थी मित्रांनो पहिली प्रवासी ट्रेन आपण मुंबई बोरीबंदर पासून तर ठाणे अशी याची सुरुवात बघतो, जी कधी धावलेली आहे 16 एप्रिल 1853 ला. ठीक आहे. सो हे खूप महत्वाचं आपल्याला दिसून येतं आणि एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने देखील हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. यानंतरच्या प्रश्नाकडे आपण वळूया. क्वेश्चन आहे 1853 साली लॉर्ड डलहौसी लॉर्ड डलहौसीने पहिली तार कोणादरम्यान सुरू केली? ठीक आहे. तार यंत्रणा जी आहे याला सुरुवात विचारलेला आहे कधी झालेली म्हणून. ठीक आहे. सो ए मुंबई आणि ठाणे, बी आहे कलकत्ता आणि मद्रास, सी आहे मुंबई आणि आग्रा आणि डी आहे कलकत्ता आणि आग्रा. ठीक आहे. चला. बरं. आता बघा, इथे जर आपल्याला विचारण्यात आलं, की रेल्वे मार्ग सुरू कधी झाला? ठीक आहे. सो रेल्वे मार्गांचं लक्षात घ्या आपल्याला लॉर्ड डलहौसी यांच्या टाइम पिरियड मधली ही घटना आहे. ठीक आहे. सो डलहौसी यांचं नाव एक लक्षात घ्यायचं आहे. कधी पहिली रेल धावली तर 1853 ला. ठीक आहे. मार्ग कोणता होता तर ऑब्व्हियसली आपल्याला लक्षात घ्यायचं आहे आपल्या बांबे म्हणजे मुंबई पासून तर ठाण्याच्या दरम्यान. ठीक आहे. बरं. आता इथे प्रश्न रेल्वे संबंधित आहे का? नाही. तारा संबंधित प्रश्न आहे. टेलिग्राफ संबंधित हा प्रश्न आपल्याला दिसून येतं. तर ऑब्व्हियसली हे जे टेलिग्राफ आहे याची सुद्धा सुरुवात लॉर्ड डलहौसीच्या टाइम पिरियडमध्ये झाली. इलेक्ट्रिक टेलिग्राफ प्रणालीला सुरू करणारे लॉर्ड डलहौसी आहे. कुठून तर कलकत्तापासून आग्र्यापर्यंत. ठीक आहे. सो पहिली आपल्याला दिसून येतं टेलिग्राफ लाईन जी आहे 1853-1854 च्या टाइम पिरियडमध्ये सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. चला. बरं. ठीक त्यामुळे ऑब्व्हियसली इथे आन्सर आपल्याला काय दिसून येतं? डी. नेक्स्ट आहे भारतातील भारतातील पहिली कापड गिरणी कोणत्या शहरात स्थापन झाली? ठीक आहे. सो ए सुरत, बी आपल्याला दिसून येतं बॉम्बे, सी आहे सी आहे अहमदाबाद आणि डी आहे कोयंबतूर. ठीक आहे. सो इथे प्रश्न काय विचारलेला आहे? हां. सो बघा आपल्याला दिसून येतं प्रश्न जी आहे पहिली कापूस गिरणी विचारलेला आहे. ठीक आहे. सो आपल्याला लक्षात घ्यावं लागेल, की टाईम पिरियड काय होता हा? 1854 चा टाईम पिरियड आहे. यामध्ये आपण बघतो मुंबईतील पहिली कापूस कापड गिरणी स्थापन झालेली आणि 1854 मध्ये ही जी कापड गिरणी बॉम्बे म्हणजे आपल्या मुंबईला सुरू झालेली आहे, बॉम्बेला सुरू झालेली आहे. भारतातून इंग्लंड आणि चीनमध्ये कच्च्या कापसाचं निर्यात जे आहे, ठीक आहे, इथून सुरू झालेले आपल्याला दिसून येतं. या कापूस पिकाला मोठी मागणी आपल्याला या पर्टिक्युलर टाईम पिरियडमध्ये जे आहे सुरू झालेलं दिसून येतं आणि यातूनच पहिली कापूस गिरणी मुंबईतील ताडदेव येथे स्थापन झालेली 1854 ज्याला बॉम्बे टेक्सटाईल मिल असं म्हटलं जातं. या गिरणीची स्थापना जी आहे कावसजी नानाभाई डावर यांनी केलेली आहे आणि यापूर्वी देखील जेव्हा आपण अभ्यास केलेला आहे तेव्हा देखील हा प्रश्न आपण डिस्कशन केलेला.
चला, यानंतरचा प्रश्न आपल्याला दिसून येतं. हा संपूर्ण भाग युनिट 8 मधून विचारलेला आहे. ठीक आहे. सो बघा 1881 मध्ये भारतीयांनी स्थापन केलेली आणि त्यांच्याद्वारे व्यवस्थापित केलेली ही भारतातील पहिली मर्यादित दायित्व बँक आहे. आता बँकांचा इतिहास आपण जाणून घेतलेला पूर्णतः आहे ना. हा, सो बघा, ए आहे हिंदुस्तान कमर्शियल बँक, बी आहे अवध कमर्शियल बँक, सी आपल्याला दिसून येतं पंजाब नॅशनल बँक आणि डी आहे पंजाब आणि सिंध बँक. मी संपूर्ण हा भाग तुम्हाला सांगितलेला आहे. ठीक आहे. सो अवध कमर्शियल बँक 1881 ला स्थापन झालेली आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. म्हणजे ऋणांच्या आधारावर विशेष रूपात हे भारतीयांद्वारा शासित करण्यात आलेली आपल्याला दिसून येतं. त्यामुळे अवध कमर्शियल बँक हा नाव आपल्याला काय करायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे. 1881 ला हे काय झालेलं आहे, इस्टॅब्लिशमेंट याचं झालेलं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. चला नेक्स्ट प्रश्नाकडे वळूया. ब्रिटिश राजवटीत भारतात उद्योगांचा स्वतंत्र विकास झाला नाही. याचं काय कारण ठरलेलं? ठीक आहे. ए बघा, जड उद्योगांची अनुपस्थिती, बी आहे विदेशी भांडवलांचा अभाव, सी आहे नैसर्गिक संसाधनाचा अभाव, की ऑप्शन डी श्रीमंत वर्गाकडून रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य. ठीक आहे. सो आपल्याला काय पाहायला मिळतं, आपण अ, ब्रिटिश भारतातील औद्योगिकरण याविषयी आपण बघतो. ठीक आहे. चला, सो ऑब्विसली व्हेरी करेक्ट आन्सर आहे जड उद्योगांची अनुपस्थिती. मोठ्या मोठ्या जे जड उद्योग आहे आपल्याला दिसून येत नाही. आणि सोबतच या पर्टिक्युलर टाइम पिरियड मध्ये आपण बघतो की विविध आर्थिक आणि राजकीय कारण होते, ज्यामुळे उत्पादन क्षेत्रातील रोजगार देखील कमी झालं. ज्यामध्ये पारंपरिक जे हस्तकला आहे त्याचं ऱ्हास कृषीला वाणिज्यिक स्वरूप प्राप्त झालेले आपण बघतो. विविध टॅक्सेस वाढवलेले आपण बघतो. ठीक आहे. सो अशा परिस्थितीत जड उद्योगांचं मोठ्या प्रमाणात वाव मिळाली नाही आणि हे सुद्धा उद्योगांचं ऱ्हासाला एक कारण ठरलेलं आपण बघतो. नेक्स्ट आहे भारतीय हस्तकला उद्योगाच्या घसरणीचे कारण काय? ए, इंग्रजांकडून भारतीय विणकरांना तयार माल कमीत कमी किमतीत घेणे, बी, कच्चा मालांवर ब्रिटिशांचं नियंत्रण, सी, इंग्लंडमध्ये आयात केलेल्या भारतीय वस्तूंवर भारी आयात कर, की ऑप्शन क्रमांक डी वरील पैकी सर्व. सो इथे ऑब्व्हियसली विद्यार्थी मित्रांनो आपण बघतो की वरील पैकी सर्व, कारण भारतीय हस्तउद्योग जे आहे परंपरागत उद्योग 18व्या शतकात कमी होऊन त्याचं झपाट्याने जे आहे म्हणजे ऱ्हासाला सुरुवात झालेली आपण बघतो. आणि यासाठी जे भारतीय विणकर आहे, ठीक आहे, यांचं माल कमी किमतीत घेतलं जायचं आणि मोठ्या प्रमाणात कच्चा माल उत्पादन, नगदी पिके घेण्यासाठी यांच्यावर बंधने होती. इंग्लंडमध्ये जर भारतीय माल जात आहे, तर चुंगी जी आहे, टॅक्स एक प्रकारचं जे आहे, ते मोठ्या प्रमाणात 50% होता. ठीक आहे. सो ह्या सगळ्या परिस्थितीत भारतीय जे हस्तकला उद्योग आहे, याचं ऱ्हास झालेला आपण बघतो. आहे ना? त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी. चला. यानंतरच्या भागात आपण काय बघतो? भारतातील डी औद्योगिकरण किंवा पूर्व औद्योगिकरणाचा कालावधी काय आहे? ठीक आहे. 1757 पासून 1857. नेक्स्ट आपल्याला दिसून येतं ऑप्शन बी आहे 1800 पासून 1850. ठीक आहे. सी आपल्याला पाहायला मिळतं 1850 पासून 1947, की ऑप्शन डी यापैकी काहीही नाही. सो ऑब्व्हियसली 1800 पासून 1850. ठीक आहे. या पर्टिक्युलर टाइम पिरियड मध्ये आपल्याला औद्योगिकरण आणि पूर्व औद्योगिकरणाचा कालखंड दिसून येतं. इंग्लंडमध्ये मोठ्या औद्योगिक क्रांती आपण बघितलं आहे की यंत्र जे आहे, मशीन यांचा वापर झालेलं, त्यामुळे 1800 पासून 1850. नेक्स्ट प्रश्न आहे भारतात आधुनिक उद्योगाची स्थापना कधी झाली? ऑप्शन ए 1550 एडी, बी आहे 1650 इसवी सन, सी आहे 1750 इसवी सन, की ऑप्शन क्रमांक डी 1850.
आता बघा भारतात आधुनिक उद्योगांचा विकास. ठीक आहे. आता औद्योगिक विकास ऑब्व्हियसली 1850 मध्ये बघा. भारतात कुटीर उद्योगात हे कुटीर उद्योग जे आहे सगळ्यात आपण जुनं असं उद्योग बघतो. आहे ना? कुटीर उद्योग हे खूप महत्त्वाचं कारण कुटीर उद्योगामध्ये हस्तशिल्प येतात. आहे ना? हातामध्ये मिट्टीपासून किंवा मातीपासून जे भांडी बनवतो, बुनाई आपण जे काम वर्क काम करतो, हे सगळं यामध्ये येतं. आणि 1900 शतकाच्या सुरुवातीला भारतात कपड्यांचं निर्यात जे आहे त्यामध्ये पूर्णतः घसरण झालेली आपण पाहतो आणि 1850 पर्यंत येता सुती आयात जी आहे भारतीय आयात 31% पर्यंत झालेलं. त्यामुळे 1870 च्या टाईम पिरियडमध्ये विद्यार्थी मित्रांनो हा जो आकडा आहे 50% पर्यंत गेलेला म्हणजे घसरण ठीक आहे. अ, आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे आधुनिक उद्योगांची स्थापना जी आहे इथे घसरण झाल्यामुळे 1850 पासून आपल्याला समोरच्या टाईम पिरियडमध्ये म्हणजेच ऑप्शन डी. समोरचा प्रश्न आहे कोणत्या गव्हर्नर जनरलने भारतीय विणकरांच्या दयनीय स्थितींवर टिप्पणी केली? संपूर्ण इतिहासात त्यांचे दुःख अतुलनीय आहे. कापड विणकरांच्या हाडांमुळे भारताची भूमी पांढरी झाली आहे. ए. लॉर्ड कॉर्नवॅलिस, बी. विलियम बेंटिंग, सी. लॉर्ड डलहौसी की डी. लॉर्ड कॅनिंग. व्हेरी करेक्ट आन्सर आहे विलियम बेंटिंग. नेक्स्ट आहे भारतात रेल्वे बांधण्याची कारणे काय होती? रिझन सांगायचं आहे आपल्याला. ए. ब्रिटिश उद्योगांमध्ये उत्पादित मालांचं जलद वापर आणि भारताच्या विविध भागातून ब्रिटिश उद्योगांचं कच्च्या मालांना पुरवठा. बी. विशाल भारतीय साम्राज्याला एकाच राजकीय प्रशासकीय धाग्यात एकत्र करणे. सी. अंतर्गत बंडाळी आणि बाह्य आक्रमणाच्या वेळी सैन्याची जलद हालचाल. की डी. वरीलपैकी सर्व. रेल्वे का बरं बांधण्यात आले? ऑब्व्हियसली सगळेच रिझन आहे म्हणून ऑल ऑफ अबव. पहा ब्रिटिश उद्योगामध्ये उत्पादित माल जो आहे तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी कच्चा माल जो आहे ऑब्व्हियसली त्याला अ, 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 एका बंदरगाहापासून दुसऱ्या बंदरगाहापर्यंत पोहोचवण्यासाठी मोठं एक बाजारपेठ निर्माण झालेलं. ठीक आहे. अंतर्गत बंधाडी म्हणजे जर कुठे जसं आपण उठाव बघतो. बरोबर? सो अशासारखी जर परिस्थिती निर्माण झाली तर तिथे सैनिकी ताकद जलद गतीने पोहोचवता यावी याकरिता रेल्वे जी आहे बांधलेली आपल्याला दिसून येतं. त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी. नेक्स्ट आहे भारतीय राजांद्वारा कर घेऊन भूमि से पानी लेने के समान थी, जो एक पुनः वर्षा के रूप में भूमि की उर्वरता देने के लिए वापस आता था, पर अंग्रेजों द्वारा लिया गया कर भारत में वर्षा न कर इंग्लंड में वर्षा करता था. हा जो कथन आहे विद्यार्थी मित्रांनो आर.सी. दत्त यांचं आपल्याला दिसून येतं आणि आर.सी. दत्त यांचं पुस्तक जर कधी विचारलं तर इकॉनॉमिक्स हिस्ट्री ऑफ इंडिया आहे. नेक्स्ट आहे दुष्काळ टाळण्यासाठी आणि दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी भारत सरकारने फमाईन कोड जे आहे त्याला कधी प्रसिद्ध केलं? ए. 1879, बी. 1881, सी. 1883 की डी. 1885. सो ऑब्व्हियसली याचं उत्तर आहे 1883. आणि जेव्हा दुष्काळ आयोगांविषयी आपण डिस्कशन केलेलं त्या भागामध्ये हा संपूर्ण आपण भाग डिस्कशन केलेला आहे. समोरचा प्रश्न आहे भारतात विकेंद्रीयकरणाची सुरुवात कोणाच्या काळात झाली? ए. लॉर्ड डफरिन, सी. लॉर्ड लिटन, सी. लॉर्ड रिपन की लॉर्ड मेयो. आता बघा विकेंद्रीयकरणाला सुरुवात जी आहे लॉर्ड मेयो यांच्या टाइम पिरियड मध्ये झालेली आहे. त्यानंतरचं क्वेश्चन आहे रेल्वे विभागासाठी स्वतंत्र रेल्वे बजेट कधीपासून सुरू झालं? ए. 1925 पासून, बी. 1929 पासून, सी आहे 1858 की डी 1935. ठीक आहे. स्वतंत्र रेल्वे बजेटला सुरुवात 1925 पासून झालेला आपण बघतो. यानंतरचा प्रश्न आहे दादाभाई नौरोजींनी इंग्रजांनी केलेले काम वाईटाचे दृष्ट असं म्हटलं आहे. ठीक आहे. कोणत्या कृत्याला? भारतीय पारंपरिक उद्योगाचा नाश, बी. सर्व उच्च पदावरील ब्रिटिशांची भरती, की सी. ड्रेन ऑफ मनी, की डी. नीलहानी भारतीयांसोबत केलेले उपचार.
सो ऑब्व्हियसली दादाभाई नौरोजी यांनी आपल्याला दिलेला आहे ड्रेन थेअरी. ठीक आहे. अ, धन निष्कासनाचा सिद्धांत आणि या धन निष्कासनाच्या सिद्धांतामध्ये कशा प्रकारे वर्णन केलेलं आहे, जसं आ, भारतातून अ, अ, इंग्लंडमध्ये वस्तू जात आहे. ठीक आहे. आता या वस्तू किंवा जे काही माल जात आहे त्या मोबदल्यात भारताला काहीच मिळत नाही. ठीक आहे. या संबंधित इंग्लंड डेप टू इंडिया यामध्ये दादाभाई नौरोजी यांनी वर्णन केलेलं आहे. यानंतरचा प्रश्न आहे, 1880 मध्ये पहिल्या दुष्काळ आयोगाचे अध्यक्ष कोण होते? ए. रिचर्ड स्ट्रेची, बी आहे सर मॅकडोनेल, सी आहे जे बी लिले, की डी मॉरिसन. सो ऑब्व्हियसली 1880 मध्ये दुष्काळ आयोग आलेला आपल्याला दिसून येतं आणि या दुष्काळ आयोगाचे जे अध्यक्ष होते सर रिचर्ड स्ट्रेची आयोग ज्याला आपण म्हणतो आहे ना, त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए. नेक्स्ट प्रश्न आहे, लॉर्ड कर्झन यांनी 1900 मध्ये दुष्काळ आयोगाचं प्रमुख म्हणून कोणाची नियुक्त केली? ए. लॉर्ड लीट, बी आहे अँथनी मॅकडोनाल्ड, सी आहे ॲचिसन, की डी सर बॉल्डविन स्कॉट मॅकीज. ओके. सो व्हेरी करेक्ट, अँथनी मॅकडोनाल्ड यांचं आपल्याला दुष्काळ आयोग आलेलं दिसून येतं. बघा, दुष्काळ आयोगांवर आपल्याला परीक्षेमध्ये देखील प्रश्न विचारलेले आहे. त्यामुळे हा आयोग व्यवस्थित करून घ्यायचा आहे. एकच नाही तर स्ट्रेची असू द्या किंवा जितके पण आयोग आपण दुष्काळासंबंधित रिकमेंडेशन करताना आपल्याला दिसून येतं, या सगळ्यांविषयी आपल्याला अभ्यासायचं आहे. यानंतरचं आहे, 20व्या शतकाच्या पूर्वार्धात 1942-1943 मध्ये देशातील सर्वात भीषण दुष्काळ कुठे पडला? ए. बंगाल, बी. महाराष्ट्र, सी. राजस्थान, की डी गुजरात. सो ऑब्व्हियसली हा बंगालचा दुष्काळ आहे जो मानवनिर्मित आपल्याला दिसून येतं. सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये बंगालमधून मोठ्या प्रमाणात अन्नधान्य येऊ लागले आणि त्यामुळे बंगालमध्येच अन्नधान्याची टंचाई जी आहे 1942-43च्या टाइम पिरियड मध्ये निर्माण झालेलं. त्यामुळे 1942-43 ला आलेला हा जो बंगालचा दुष्काळ आहे तो मानवजनित दुष्काळ म्हणलेला दिसून येतो. नेक्स्ट आहे, मॅकडोनाल्ड कमिशनची स्थापना कधी झाली? ए. 1900 ते 1901, बी. 1897 ते 98, सी. 1903 म्हणजे 1903 पासून 1904, की यापैकी काहीही नाही. आता विद्यार्थी मित्रांनो, मॅकडोनाल्ड कमिशनचं रिलेशन कशाशी आहे असंही प्रश्न येतं, त्यामुळे लक्षात घ्यायला हवं आपण. हां, मॅकडोनाल्ड कमिशन हे 1900 पासून तर 1901 पर्यंत आलेलं आहे दुष्काळ निवारणासाठी लॉर्ड कर्झनच्या टाइम पिरियडमध्ये. तर हे तीनही गोष्टी महत्त्वाचं ठरतं. समोरचा प्रश्न आहे, स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना केव्हा झाली? ए. 1954, बी. 1955, सी. 1956, की डी. 1957. सो स्टेट बँक ऑफ इंडिया 1955 ला स्थापन झालेलं आपण बघतो. यानंतर आहे, इम्पिरियल बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? ए. 1921, बी. 1930, सी. 1935, की डी. 1955. सो ऑब्व्हियसली 1921 ला इम्पिरियल बँक ऑफ इंडियाची स्थापना आपण बघतो. त्यामुळे समोरच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. जॉर्ज कॅम्पबेल यांच्या नेतृत्वाखाली भारतीय दुष्काळ आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? ए. 1863, बी. 1866, सी. 1871, की डी. 1887. सो जॉर्ज कॅम्पबेल यांचा जो आयोग आहे दुष्काळ निवारणासाठी 1866 मध्ये आलेला आपल्याला दिसून येतं, त्यामुळे ऑप्शन बी. यानंतर आहे, ऑकवर्ड कमिशन संबंधित आहे. ए. रेल्वेशी, बी. शिकविणे म्हणजे एज्युकेशन, सी. दुष्काळ, की ऑप्शन डी. सार्वजनिक सेवा. सो ॲक्वर्ड कमिशनचा संबंध कशाशी आहे? सो ऑब्व्हियसली रेल्वेशी आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए. आता आपण समोरचा प्रश्न बघूया. मग कायदा कधी पास झाला? अ. 1773, बी. 1774, सी. 1784, की डी. 1793.
ओके. सो नियामक कायदा म्हणजे रेग्युलेटिंग ऍक्ट. सो रेग्युलेटिंग ऍक्ट आपण कधी बघितलेला आहे? सो व्हेरी करेक्ट आन्सर 1773 मध्ये आपण बघतो की रेग्युलेटिंग ऍक्ट आलेला आहे. बघा 1773 मध्ये नियामक कायदा संमत झाला. बंगालचे गव्हर्नर वॉरन हॅस्टिसच्या काळामध्ये ब्रिटिश संसदेने कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवले. ब्रिटिश सरकारच्या देखरेखीवर आता काय व्हायचं? यावेळी आपण बघतो की ब्रिटिश अधिकारी मोठ्या प्रमाणात जे आहे इथून संपत्ती म्हणा किंवा पैसा म्हणा घेऊन इंग्लंडला वापस जायचं. यातून इंग्लंडची जी लोक आहेत ती त्यांच्याकडे हीन दृष्टीने पाहू लागले आणि या पर्टिक्युलर सिच्युएशनवर काहीतरी रूल्स असावे. यातूनच आपण बघतो की 1773 मध्ये रेग्युलेटिंग ऍक्ट जो आहे तो पारित करण्यात आलं आणि यामध्ये प्रमुख तरतुदी आपल्याला दिसून येतं की न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली आणि सरन्यायाधीश कोण होते? कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली आणि त्यांचे मुख्य न्यायाधीश होते सर एलिझा एम्पे आणि 3 अन्य न्यायाधीश देखील आपल्याला नियुक्त करण्यात आलेलं दिसून येतं. आणि हे सर्वोच्च न्यायालयाचं कार्यक्षेत्र बंगाल, बिहार, ओडिसा पुरते मर्यादित राहिलेले आपल्याला दिसून येतं आणि सोबतच परवान्याशिवाय कंपनीच्या कर्मचाऱ्यांना खाजगी व्यवसायावर प्रतिबंध लावलेला आपल्याला दिसून येतं आणि अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो रेग्युलेटिंग ऍक्ट आपल्याला पाहायला मिळते. समोरचा प्रश्न आहे कोणत्या शीख गुरुने तरन तारण नावाचे शहर स्थापन केलेले? ए गुरु रामदास, बी गुरु गोविंद सिंग, सी आहे गुरु अर्जुन देव की डी गुरु तेग बहादूर. आता बघा तरन तारण शहर कोणी स्थापन केलेलं आहे? तर गुरु गोविंद सिंग यांनी तरन तारण हा शहर जे आहे ते निर्माण केलेला आपण बघतो. गुरु अर्जुन देव यांच्याविषयी लक्षात घ्या की हे शिखांचे 5वे गुरु होते आणि शीख धर्माचा प्रसार करण्यासाठी त्यांनी ठिकठिकाणी लंगर जे आहे ते स्थापन केलेलं. त्याला अमृतसरमध्ये तरन तारण आणि करतारपूर हे 2 नवीन शहर त्यांनी वसवलेली आहे. पूर्वींच्या गुरूंचे जे उपदेश आहे त्यांचं संकलन त्यांनी आदी ग्रंथ मध्ये केलेला आहे. ठीक आहे. सो अशा प्रकारे 1606 मध्ये जहांगीर ने गुरु अर्जुन देव यांना खुसरोचं जे विद्रोह आहे त्या विरोधामध्ये फाशीची शिक्षा दिलेली आपल्याला दिसून येतं. गुरु रामदास हे शिखांचे 4थे गुरु होते आणि अकबरांनी त्यांची मुलगी जी आहे त्यांना 500 बीबी भानो यांना 500 बिघा जमीन दिलेली आपण बघतो. ओके. बरं. त्यांनी अमृतसर शहराची स्थापना केलेली आणि गुरु तेग बहादूर हे शिखांचे 9वे गुरु होते. औरंगजेबाने त्यांना इस्लाम धर्म स्वीकार करण्यास सांगितलं पण त्यांनी स्वीकार केलं नाही. त्यामुळे त्यांची हत्या जी आहे ती करण्यात आलेली आपण बघतो. ठीक आहे. सो 10वे गुरु कोण होते? गुरु गोविंद सिंग होते ज्यांनी खालसा पंथ जे आहे त्याचं स्थापना केलेला आपण बघतो. तर अशा प्रकारे तरन तारण आणि करतारपूर ही जी शहरे आहे कोणी निर्माण केलेली आहे? गुरु अर्जुन देव यांनी. ओके. चला नेक्स्ट प्रश्न आहे गुरु ग्रंथ साहिब मध्ये कोणत्या सुफी संतांचे ग्रंथ संकलित आहे किंवा विचार संकलित आहे? ओके. ए आहे शेख मोइनुद्दीन चिश्ती, बी आहे कुतुबुद्दीन बख्तियार काकी, सी शेख फरीद की डी निजामुद्दीन औलिया. ठीक आहे. सो ऑब्विसली व्हेरी करेक्ट आन्सर इज सी बाबा फरीद. ठीक आहे. यांचं विचार आपल्याला गुरु ग्रंथ साहिब मध्ये संकलन केलेलं दिसून येतं. आता बघा सुफी संत आहे शेख फरीद. ठीक आहे. यांचं विचार जे आहे गुरु ग्रंथ साहिब यामध्ये संकलन केलेलं आहे. पंजाबचे सुफी संतांमध्ये शेख फरीद जे आहे यांचं नाव प्रामुख्याने घेतलेलं आपल्याला दिसून येतं आणि शेख फरीद यांनाच आपण बाबा फरीद म्हणून ओळखतो. ठीक आहे. बाबा फरीद आपल्याला दिसून येतं की यांचं टाइम पिरियड 1173 पासून 1266 पर्यंत आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. सो अशा प्रकारे आपल्याला शेख सलीम बाबा फरीद दिसून येतात ज्यांचे विचार आदी ग्रंथामध्ये संकलित केलेले आपल्याला दिसून येतं. ओके. सो आदी ग्रंथाचं संकलन कोणी केलेलं आहे? गुरु अर्जुन देव यांच्याद्वारे आदी ग्रंथ जे आहे याचं संकलन केलेलं आपण बघतो. ओके. चला समोरच्या प्रश्नाकडे वळूया. शिखांच्या धर्मग्रंथ आदी ग्रंथ यामध्ये सुफी संतांचे विचार आहे. कोणाचे? शेख मोइनुद्दीन चिश्ती बी आहे, कुतुबुद्दीन बख्तियार काकी सी आहे, फखरुद्दीन गजेशक की डी निजामुद्दीन औलिया. सो ऑब्विसली बाबा फरीद यांचे विचार आहे आणि बाबा फरीदचं जे नाव आहे किंवा मशहूर जे ज्या नावाने आहे
संत फरीदुद्दीन गजे सकर या नावाने ते अ, अ, प्रसिद्ध आहे. या व्यतिरिक्त म्हणजे बाबा फरीद व्यतिरिक्त रैदास, कबीर, गुरु नानक यांचा विचार देखील गुरु ग्रंथ साहिब मध्ये संकलन केलेलं आपल्याला दिसून येतं. ओके. नेक्स्ट प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, चंपारण्य सत्याग्रह कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर ए महाराष्ट्र, बी गुजरात, सी पंजाब की डी बिहार. सो चंपारण्य कुठे झालेला आहे? सो व्हेरी करेक्ट आन्सर इज बिहार. चंपारण्य हे बिहार राज्याशी संबंधित आहे, जे शेतकरी विद्रोह आणि भारतातील ब्रिटिश वसाहतींच्या काळामध्ये झालेला आहे. चंपारण्य कधी झालं? 1917च्या पर्टिक्युलर टाइम पिरियड मध्ये आपण चंपारण्य सत्याग्रह बघतो आणि चंपारण्याचा संबंध नीडशी आहे. म्हणजे नीड जी आहे, जबरन जे आहे पिकवण्यासाठी शेतकऱ्यांना बाध्य करण्यात आलेलं आपल्याला दिसून येतं. आता बघा, चंपारण्य सत्याग्रहाची सुरुवात गांधीजींनी बिहार राज्यातील चंपारण्य येथून केलेली आहे. राजकुमार शुक्ल यांच्या निमंत्रणावरून. ठीक आहे. 1917 एप्रिल 1917 मध्ये चंपारण्य झालेलं दिसून येतं. चंपारण्य सत्याग्रह जो आहे, ब्रिटिश नीड जमीनदारांनी 3 काठिया पद्धत अस्तित्वात होती आणि या 3 काठिया पद्धतीवर PYQच्या रूपात देखील आपल्याला यापूर्वी प्रश्न विचारलेलं दिसून येतं. सो या पद्धतीनुसार 3/20 जे भाग आहे, म्हणजे 1/3 भाग जो आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना जे आहे नीड पिकवणे बंधनकारक करण्यात आलेलं आपल्याला दिसून येतं. आणि या विरोधामध्ये चंपारण्य सत्याग्रह महात्मा गांधीजी 1917 मध्ये करतात. कुठे? तर बिहारमधील चंपारण्य येथे. ओके. सो पर्टिक्युलर त्याच ठिकाणी 3 काठिया पद्धत म्हणजे नीड पिकवणे बंधनकारक केलेलं आपल्याला दिसून येतं. चला, नेक्स्ट प्रश्न आहे, महाराणा प्रताप यांच्या दरबारातील पुजाऱ्यांचे नाव काय होते? ए रामचरण, बी आहे चंद्रमौली मिश्रा, सी आहे चंद्रधर की डी चक्रपाणी मिश्रा. ठीक आहे. सो व्हेरी करेक्ट आन्सर इज बी. ठीक आहे. महाराणा प्रताप यांच्या दरबारात जे पंडित होते त्यांचं नाव आहे चंद्रमौली मिश्र. ठीक आहे. सो हे मुख्य पंडित होते, जो चित्तूर जवळ मिश्रांच्या पिपली येथील चौबे डुंगर मिश्रांचा मुलगा होता. आणि नंतर आपल्याला दिसून येतं की महाराणा प्रताप यांचे हे पंडित झालेली आणि यांचा राज्याभिषेक सुद्धा यांच्या पद्धतीने झालेला आपण बघतो. ओके. समोर जाऊया. गौतम बुद्धाचा मृत्यू कुठे झाला? ठीक आहे. ए आहे मध्य प्रदेश, बी हिमाचल प्रदेश, सी बिहार की डी उत्तर प्रदेश. सो व्हेरी करेक्ट आन्सर उत्तर प्रदेश. ठीक आहे. चला, उत्तर प्रदेश मधील देवरिया जिल्ह्यापासून 28 किलोमीटर अंतरावर कुशीनगर. ठीक आहे. कुशीनगर मध्ये बुद्धांचा मृत्यू झालेला आपण बघतो. हे ठिकाण जे आहे कुशीनारा या नावाने देखील आपण ओळखतो. ठीक आहे. सो हो, मृत्यू कुठे झालेला आहे? तर उत्तर प्रदेश मधील कुशी नारा या ठिकाणी झालेला आपण बघतो. तर पर्टिक्युलर बुद्ध आणि बौद्ध संकेती यामधून देखील आपल्याला प्रश्न आलेलं दिसून येतं. जसं की त्यांना ज्ञान प्राप्ती कुठे झाली? बोध गया इथे झालेली आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. आणि त्यांचा मृत्यू कुठे झालेला आहे? उत्तर प्रदेशमधील कुशीनगर येथे झालेला आपल्याला दिसून येतं. सो विद्यार्थी मित्रांनो, या भागातून देखील आपल्याला प्रश्न जे आहे येतात. ओके. चला, चालिसा गट जे आहे कोणी स्थापन केलं? ऑप्शन ए आहे सुलताना रझिया, बी इल्ततमिश, सी अल्लाउद्दीन खिलजी की डी बलबन. आता मध्ययुगीन इतिहासात देखील हा एक महत्वपूर्ण प्रश्न आणि यापूर्वी देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून या भागातून आपल्याला प्रश्न येताना दिसून येतात. त्यामुळे लक्षात घ्या, चालिसा दल स्थापन केलेला आहे इल्ततमिश यांनी. ठीक आहे. सो गुलाम वंशाचा आपण विद्यार्थी मित्रांनो अभ्यास केलेला आहे. सो गुलाम वंश जे आहे, ठीक आहे, येथील शासक असतात इल्ततमिश. ठीक आहे. इल्ततमिश यांच्या पर्टिक्युलर टाइम पिरियड मध्ये ते 40 गुलामांचा एक दल निर्माण करतात आणि याला संपवलं कोणी आहे? तर लक्षात घ्या, बलबन. ठीक आहे. यांनी याला काय केलेलं आहे? समाप्त केलेलं आपण बघतो. तर बघा, चालिसा दलाची स्थापना इल्ततमिश करतात. आपला राज्यकारभार सुव्यवस्थित करण्याच्या उद्देशाने त्यांना 40 तुर्की सरदारांचा गट बनवतात. त्याला नाव देतात तुर्कान ए चहलगामी म्हणून. इल्ततमिश हा कुतुबुद्दीन ऐबकाचा जावई होता आणि ऐबकाच्या कारकिर्दीत तो बदायूचा. हा प्रश्न देखील आपल्याला PYQ म्हणून विचारलेला होता की शासक होण्यापूर्वी
कुठला तो सुभेदार होता किंवा गव्हर्नर होता? सो बदायूचा. ठीक आहे. सो कुतुबुद्दीन ऐबकांच्या मृत्यूनंतर आरामशहा यांना काढून 1211 मध्ये दिल्लीचा सुलतान इल्तमिश बनतात आणि इल्तमिश यांना गुलाम वंशाचा खरा संस्थापक म्हटलं जातं. यानंतर आपण बलबन बघतो, जे चालिसा गटाचे एक सदस्य होते आणि समोर ते काय होता शासक होतात आणि जेव्हा ते शासक होणार तेव्हा ते काय करणार तुर्काणी चहालगामी याचं ते नष्ट करणार. चला ठीक. समोरचा प्रश्न आहे शेरशाह सुरींच्या वडिलांचे नाव काय? ए इस्लाम शाह सुरी, बी आहे हसन खान सुरी, सी आहे इब्राहिम खान सुरी की डी निजाम खान. तर मला सांगा बरं. सो मला सांगा शेरशाह सुरी ठीक आहे आपण बघितलं आहे सूरवंश. ठीक आहे. चला सूरवंशामध्ये आपण शेरशाह सुरी यांचा देखील अभ्यास केलेला आहे. सो त्यांच्या वडिलांचं नाव काय आहे तर हसन खान सुरी हे शेरशाह सुरींचे वडिलांचं नाव आहे. जे ओके. सो आपल्याला दिसून येतं शेरशाह सुरी 1540 पासून 45 पर्यंत यांचं टाइम पिरियड आहे. सूरवंशाचे संस्थापक आहे शेरशाह सुरी ज्यांचा जन्म 1486 मध्ये झालेला आहे. है ना? त्यांचे खरे नाव आपल्याला दिसून येतं फरीद आहे म्हणून. शेरशाह हे त्यांचं टायटल आहे. शेरशहाने हुमायूं सोबत 3 लढाया आपल्याला लढलेल्या दिसून येतात. देन जुनारचा घेरा आपण बघितलेला आहे. है ना? आणि कशा प्रकारे त्यातून ट्रेडी होतं ते सुद्धा आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. सो चौसाचं युद्ध देखील झालेलं आहे कधी? सो चौसा कधी झाला असा डायरेक्ट प्रश्न येतो तर 1539 मध्ये चौसाचं युद्ध झालेलं ज्यामध्ये हुमायूंचा पराभव होतो. ठीक आहे. सो यानंतरच ते शेर खान जे आहे शेरशाह अशा प्रकारचं पदवी धारण करताना आपल्याला दिसून येतं. तर बघा शेरशाह सुरी आणि हुमायूं यांचं जरा टाइम पिरियड आपल्याला मध्यभागी दिसून येतं. त्यामुळे जेव्हा आपण मुघल शासक हुमायूं यांचा अभ्यास करतो त्याच पर्टिक्युलर टाइम पिरियड किंवा लगेच नंतर आपण शेरशाह सुरी यांच्याविषयी आपण अभ्यास करतो. कारण 1540 पासून तर 45 पर्यंत आपल्याला शेरशाह सुरी यांचा टाइम पिरियड दिसून येतं. ओके. चला नंतरचा प्रश्न आहे अवधच्या राज्याचा शेवटचा नवाब कोण होता? ए चिंकलीज खान, बी आहे अजमल अली शाह, सी वाजिद अली शाह की डी सहादत खान. सो शेवटचा नवाब कोण आहे असा प्रश्न आहे. सो ऑब्विसली वाजिद अली शाह आहे. आपण काय बघतो 1856 चा टाइम पिरियड बघतो आणि या स्पेसिफिक टाइम पिरियड विषयी विचारलेलं आहे की कोणतं म्हणजे कारणा अंतर्गत जे आहे अवधचा राज्य खालसा करण्यात आलेला म्हणून. ठीक आहे किंवा कधी आलेलं असे प्रश्न आपल्याला आपल्या एक्झामिनेशन मध्ये विद्यार्थी मित्रांनो विचारलेले आहे. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे जे आपल्याला वारंवार जे आहे एक्झामिनेशन मध्ये येतात. ओके. त्यामुळे लक्षात घ्या अवधचे शेवटचे नवाब आहे वाजिद अली शाह आणि अजमत शाह यांचे हे पुत्र होते. 1856 मध्ये लॉर्ड डलहौसी यांचं टाइम पिरियड सुरू असतं. 1856 च्या टाइम पिरियड मध्ये अवधचं शासन जे आहे कुशासनाचा आरोप लावून काय केलं जातं त्याला ताबा घेतलं जातं. ठीक आहे. आणि वाजिद अली शाह यांना कुठे पाठवतात कलकत्ता येथे पाठवलं जातं. ठीक आहे. सो अशा प्रकारे हे शेवटचं आपल्याला काय दिसून येतं शासक दिसून येतात अवधचे वाजिद अली शाह म्हणून ज्यांच्यावर कुशासनाचं म्हणजे वाजिद अली शाह जे आहे शासन योग्यरित्या करीत नाही आणि प्रजेमध्ये असंतोष आहे अशा प्रकारचं कुशासनाचा आरोप लावून 1856 मध्ये अवधचं राज्य जे आहे ते खालसा करण्यात येतं किंवा ताबा घेण्यात येतं. ओके. नेक्स्ट आहे हैदराबाद या स्वतंत्र राज्याची स्थापना कोणी केली? ए मुहम्मद शाह, बी सआदत खान, सी आहे चिंकलीज खान आणि डी आहे बुरहान उल मुल्क. ओके. सो हैदराबाद या स्वतंत्र राज्याची स्थापना कोणी केलेली आहे? सो चिंकलीज खान यांनी केलेली आहे. ठीक आहे. कधी केलेली आहे तर 1724 च्या टाइम पिरियड मध्ये आपण बघतो
1724 मध्ये आपण बघतो की हैदराबाद स्वतंत्र राज्याची स्थापना चिंगलीज खान करतात. मुघल सम्राट मुहम्मद शहा यांनी दख्खनमधील सुभेदार म्हणून चिंगलीज खान यांना नियुक्त करतात आणि चिंगलीज खान यांनाच आपण निजाम उल मुल्क म्हणून ओळखतो. यांनी 1724 मध्ये जी आहे हैदराबादची म्हणजे स्वतंत्र हैदराबादची स्थापना केलेली. पण यापूर्वी म्हणजे 1724 पूर्वी 1722 मध्ये हे तेथील राज्यपाल म्हणजे गव्हर्नर आपल्याला दिसून येतं. सो अशा प्रकारे स्वतंत्र हैदराबाद राज्याची स्थापना करणारे कोण आहे? निजाम उल मुल्क आहे. आणि समोर आपण बघतो की निजाम उल मुल्क जे आहे शाकूरखेड्याची लढाई होतं. ठीक आहे. सो अशा प्रकारे हे पूर्णतः हैदराबाद ज्याविषयी आपण डिटेलमध्ये देखील बघितलेलं आहे. समोर जाऊया आपण. मुघल साम्राज्य कधी आपल्याला म्हणजे ऱ्हास झालेलं दिसून येतं. सो ए आहे 1739, बी आहे 1755, सी आहे वर्ष 1707 आणि डी आहे 1862. ऱ्हासाला सुरुवात ठीक आहे. सो ऑब्व्हियसली 1707. का बरं 1707? कारण 1707 मध्ये आपण बघतो की मुघल शासक औरंगजेब यांचा मृत्यू होतो आणि औरंगजेब यांच्या मृत्यूनंतर आपण बघतो की जे नंतरचे राज्यकर्ते आहे म्हणजे उत्तरवर्ती मुघल शासक जे आहे ते तेवढे सक्षम नव्हते आणि यातूनच मुघल साम्राज्याच्या पतनाला सुरुवात झालेली आपण बघतो. सो लक्षात घ्या कधीही जसं 1707 नंतर क्षेत्रीय शक्ती ज्यामध्ये बंगाल असू द्या, हैदराबाद असू द्या यांनी सुद्धा स्वतंत्र आपल्याला राज्य करताना दिसून येतात है ना. सो यावेळी जे आहे उत्तरवर्ती शासकांमध्ये मजबूत आपल्याला नेतृत्वाचा अभाव जे आहे ते पाहायला मिळतं आणि या सगळ्या कारणामुळे 1707 नंतर मुघल सत्तेचे ऱ्हासाला किंवा पतनाला जी आहे सुरुवात होताना आपण बघतो. चला. नंतरचा प्रश्न आहे आलमगीर द्वितीयांच्या वडिलांची नौका कोणत्या होत्या? ठीक आहे. चला. ए जहादार शहा, बी आहे अली गोहर, सी आहे अझीजुद्दीन आणि डी आहे अहमद शहा. सो लक्षात घ्या आलमगीर द्वितीय यांच्या वडिलांचं नाव काय आहे? तर त्यांच्या वडिलांचं नाव आहे जहादार शहा. ठीक आहे. आणि त्यांच्या आईचं नाव आहे अनुपबाई. जन्म आहे यांचं 6 जून 1699 बुरहानपूर येथे झालेला आहे आणि त्यांचं मूळ नाव जुद्दीन आपल्याला दिसून येतं आणि टायटल आहे आलमगीर दुसरा. आलमगीर द्वितीय टाइम पिरियड आहे 1754 पासून 1759. त्यांचं वजीर कोण होता? तर इमाद मुल्क होता. ठीक आहे. सो अशा प्रकारे आपण बघतो आलमगीर द्वितीय आणि कधीही लक्षात घ्या उत्तरवर्ती शासक लास्ट इयर म्हणजे 23-24 पासून जरा हा जो टॉपिक आहे यावर जरा फोकस केलेला आपल्याला दिसून येतं. त्यामुळे आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून देखील हा विषय थोडा आपल्यासाठी महत्वाचा ठरतो. ओके. समोरचा प्रश्न आहे शहा आलम द्वितीयांचं मूळ नाव काय? ए आलमगीर द्वितीय, बी आहे अली गोहर, सी आहे अझीजुद्दीन आणि डी आहे अहमद शहा. सो शहा आलम द्वितीय यांचं नाव आहे शहजादा अली गोहर. ठीक आहे. आणि शहा आलम द्वितीय हे त्यांचं टायटल आहे. हे 17वे मुघल शासक होते शहा आलम दुसरे. ठीक आहे. सो बादशहा आणि मराठा इंग्रजांच्या हातातील हे बाहुले बनून राहिलेले आपल्याला दिसून येतं आणि यांच्या स्पेसिफिक टाइम पिरियडमध्ये 1761 मध्ये पानिपतचं तिसरं युद्ध झालेलं. सोबतच बक्सरच्या युद्धाच्या वेळी मुघल शासक कोण होते असाही प्रश्न येतो. त्यामुळे शहा आलम द्वितीय लक्षात घ्या ज्यांचं मूळ नाव अली गोहर आहे. ओके. सो अशा प्रकारे आपण काय बघतो शहा आलम द्वितीय बघतो ज्यांच्या स्पेसिफिक टाइम पिरियडमध्ये पानिपतचं आणि सेकंडली आपण बघतो ते म्हणजे बक्सरचं युद्ध ठीक आहे झालेलं आहे. नेक्स्ट आहे संगम साहित्य म्हणजे काय? ए संगम कवितांमध्ये भौतिक संस्कृतीचा संदर्भ नाही. बी आहे वर्णांचे सामाजिक वर्गीकरण संगम कवींना माहीत होते. सी संगम कवितांमध्ये उणाऱ्यांच्या शौर्यांचा संदर्भ नाही की डी संगम साहित्यात जादुई शक्ती जाणून घेणे आणि विसंगती मानले जातं. सो ऑब्व्हियसली याचं करेक्ट आन्सर आहे बी. ठीक आहे. चला. सो संगम साहित्य यामध्ये पाथुपट्टू, इथिकोकाई, पादिक, केला, कंगू या 3 भागात विभागले आहे. संगम साहित्यात राजांच्या प्रेमांवर, त्यांच्या स्तुतींवर भर दिलेला आहे. या साहित्यात संगम युगाचं तपशील माहिती मिळतं. संगम तमिळ भाषेत लिहिलेलं साहित्य आहे ज्यामध्ये तोलक,
पी.एम. शिल्पाधिकारम, मणिमैकल्ले या ग्रंथांचा समावेश आहे. संगम हे तमिळ कवींचं संमेलन होते. 8व्या शतकातील 3 संगमांचं वर्णन आपल्याला दिसून येतं, ज्यापैकी पहिली संगम मदुराई, दुसरी कपाटपुरम आणि तिसरं मदुराई येथे झालेलं आपण बघतो. कधीही लक्षात घ्या, की या संगमांना कोणी संरक्षण दिले, तर पांड्य शासकांनी याला संरक्षण दिलेलं आहे. सो वर्णाचं सामाजिक वर्गीकरण संगम कवींना माहीत होते. हे संगम साहित्यावरून आपल्याला कळून येतं. सो अशा प्रकारे संगम साहित्य हा एक महत्त्वपूर्ण टॉपिक आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा ठरतो. समोरचा प्रश्न आहे, बहादूर शाह प्रथम नंतर कोणी राज्य केले? ए. अजिमुशान, बी आहे रफी उशान आणि सी आहे जहानशाह की डी जहादर शाह. सो व्हेरी करेक्ट आन्सर इज आपल्याला डी जहादार शाह यांनी राज्य केलेलं आहे. बहादूर शाह नंतर जहादार शाह, ठीक आहे, वयाचे 65 या वर्षी हे शासक झालेले. त्याला शाह आलम पहिला आणि शाह ए बेखबर असंही म्हणतात. शासक बनल्यानंतर त्यांनी आपल्या समर्थकांना नवीन पदव्या आणि उच्च दर्जा दिलं, ठीक आहे, आणि त्यांनी आपलं वजीर म्हणून मुनीम खान यांची नियुक्ती केलेली आपल्याला दिसून येतं. सो लक्षात घ्या, उत्तरवर्ती मुघल शासक हा देखील एक टॉपिक आहे जे आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. समोर जाऊया. 18 क्रमांकाचा प्रश्न आहे, हाथीगुंफा शिलालेख कोणत्या शासकांना माहिती देणारा स्रोत आहे? ए. खारवेल, बी आहे अशोका, सी आहे हर्षवर्धन की डी कनिष्क. सो विद्यार्थी मित्रांनो, हाथीगुंफा अभिलेख हे चेदी वंशाचे शासक खारवेल यांच्याविषयी आपल्याला माहिती देतं आणि भारतवर्ष म्हणून उल्लेख करणारा हा पहिला अभिलेख दिसून येतं आणि PYQच्या रूपात या भागातून प्रश्न देखील आपल्याला विचारलेला आहे. ठीक आहे, खारवेल चेदी वंशाचे शासक होते. ठीक आहे, जैन धर्माचा उल्लेख करणारा प्रथम अभिलेख आहे खारवेल. ठीक आहे, खारवेलचं जीवन, त्यांच्याविषयी माहिती देखील आपल्याला कुठे मिळतं? तर हाथीगुंफा अभिलेखातून मिळते. ओके, नेक्स्ट आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? ए. दादाभाई नौरोजी, बी. एलएम ह्यूम, सी आहे महात्मा गांधीजी की उमेशचंद्र बॅनर्जी. 1885 ला आपण बघतो इंडियन नॅशनल काँग्रेसचं प्रथम अधिवेशन जे आहे ते होतं. ठीक आहे, आणि एलएम ह्यूम यांच्या पुढाकाराने आपण बघतो 72 प्रतिनिधी जी आहे, पहिली जी इंडियन नॅशनल काँग्रेसचं 28 डिसेंबर 1885 ला जे प्रथम अधिवेशन होतं ते मुंबईला होतं. ठीक आहे, गोकुलदास तेजपाल संस्कृत महाविद्यालयात हे पहिले अधिवेशन झालेले, ज्याचे आपल्याला अध्यक्ष दिसून येतं उमेशचंद्र बॅनर्जी. ओके, या अधिवेशनामध्ये 72 प्रतिनिधींनी सहभाग घेतलेला आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, त्यामुळे हे खूप महत्त्वपूर्ण आपल्याला टॉपिक आहे आणि नक्कीच काँग्रेसच्या अधिवेशनावर 2024च्या प्रश्नपत्रिकेमध्ये देखील प्रश्न आलेले आहेत. त्यामुळे काँग्रेसचे अधिवेशन आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून युनिट 9 अभ्यास करणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. समोर जाऊया. सर जॉन हर्बर्ट मार्शल कोण होते? ए. वैज्ञानिक, बी. पुरातत्वशास्त्रज्ञ, सी आहे राज्यपाल की डी व्हाईसरॉय. ठीक आहे, सो ऑब्व्हियसली हे पुरातत्वशास्त्रज्ञ होते. 1902 जॉन मार्शल विषयी म्हटलं आहे. 1902 पासून 1928 पर्यंत भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाचे महासंचालक होते आणि 24 मध्ये पहिले सरसंचालक कोण आहे? असं प्रश्न आपल्याला दिसून येतं. तर अलेक्झांडर कनिंघम हे पुरातत्वाचे पहिले सरसंचालक म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आपण बघतो आणि 1902 पासून 1928च्या स्पेसिफिक टाइम पिरियडमध्ये सर जॉन मार्शल जे आहे हे आपल्याला सरसंचालक दिसून येतं आणि यांच्या स्पेसिफिक टाइम पिरियडमध्ये मोहनजोदडो, हडप्पा हे जे महत्त्वपूर्ण सिंधू घाटी सभ्यतेतील स्थळं आहे यांचा सुद्धा शोध झालेला आपण बघतो. सो अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, सर जॉन मार्शल हे काय होतं, तर हे काय होते, तर हे पुरातत्व शास्त्रज्ञ होते. ओके, नेक्स्ट प्रश्न आहे, राजा राममोहन रॉय यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली? ए. ब्रह्मो समाज, बी. जिव्हाळ्याचा बेळावा, सी आहे भारतीय समाज की डी कल्याणकारी सभा. सो राजा राममोहन रॉय यांनी ब्रह्म समाजची स्थापना केलेली आहे. कधी? 1828 मध्ये, 1828 मध्ये त्यांनी ब्राह्मो समाजची स्थापना केलेली
आधुनिक भारताचे जनक राजा राममोहन रॉय यांचा जन्म झालेला आहे 22 मे 1772. ठीक आहे. सो ब्राह्मण परिवारात रमाकांत राय यांच्या घरी जन्म झालेलं. ठीक आहे. सो नंतर आपण बघतो की यांच्याच पुढाकाराने जे आहे 1829 मध्ये सती प्रथा विरुद्ध कायदा करण्यात आलेला आपण बघतो. यांचा मृत्यू कधी झालेला आहे तर 1833 मध्ये झालेला आहे. इंग्लंडमधील ब्रिस्टल या शहरमध्ये त्यांचा मृत्यू झालेला आपण बघतो. कारण हे अकबर द्वितीय यांचं पेन्शनात संबंधित अ, अ, कार्य म्हणून इंग्लंडला गेले होते आणि तिथेच त्यांचा मृत्यू 1833 मध्ये झालेला आपण बघतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे सुखदेवांचा जन्म कुठे झाला? ठीक आहे. ए गुजरात, बी तमिळनाडू, सी पंजाब की डी केरळ. ठीक. सो व्हेरी करेक्ट आन्सर आपल्याला दिसून येतं पंजाबमधील लुधियाना येथे सुखदेव थापर यांचा जन्म झालेला आहे. ठीक आहे. लहानपणीपासूनच आपल्याला यांनी म्हणजे स्वातंत्र्यासाठी हे क्रांतिकारक बनलेले आपल्याला दिसून येतं. ओके. सो सार्जंटच्या हत्येमध्ये यांचं प्रमुख नाव आपल्याला उल्लेखित दिसून येतं. ओके. सो अशा प्रकारे व्हेरी करेक्ट आन्सर इज सी. नेक्स्ट आहे महात्मा हंसराज पहिल्यांदा स्वामी दयानंदाशी कधी भेटली? ए 1880 मध्ये, बी 1885 मध्ये, सी 1890 मध्ये की डी 1895 मध्ये. सो महात्मा हंसराज पहिल्यांदा 1885 मध्ये भेटलेले स्वामी दयानंदाशी. ठीक आहे. हे प्रसिद्ध समाज सुधारक शिक्षण तज्ञ महात्मा हंसराज यांचा जन्म झालेला आहे 19 एप्रिल 1864 पंजाबमधील होशियारपूर येथे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने हंसराज यांना स्वामी दयानंद यांच्याशी भेटण्याची संधी आपल्याला मिळालेली दिसून येतं. ठीक. 1886 मध्ये जे आहे त्यांनी लाहोरमध्ये दयानंद अँग्लो वैदिक हायस्कूलची पायाभरणी केलेली सुद्धा आपण बघतो आणि हा प्रश्न देखील PYQ किंवा आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरतं. सो समोरचं आहे क्रांतिकारी नेते सूर्यसेन यांचं आडनाव ए लोकमान्य, बी आहे सूर्य बेसरा किंवा एक प्रकारचं टायटल काय आहे असं विचारलं आहे. सी मास्टर दा की मास्टर सेन. सो व्हेरी करेक्ट आन्सर मास्टर दा म्हणून त्यांना टोपण नाव होतं. ठीक आहे. चला हिटलरच्या जर्मनीचा चान्सलर हे कधी झाले हा प्रश्न मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. ए 1930, बी 1929, सी 1936 की डी 1933. हिटलर जर्मनीचा चान्सलर कधी झालेलं? ठीक आहे. सो हा प्रश्न नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच विद्यार्थी मित्रांनो जर आपण महाराष्ट्र सेट परीक्षा इतिहास या विषयातून टार्गेट करीत आहात सो नक्कीच आपण कोर्सला जॉईन करा. ऑफिशियल नंबर्स आपल्याला दिलेले आहे यांवर कॉन्टॅक्ट करा आणि लवकरात लवकर कोर्सला जॉईन करा जेणेकरून येणाऱ्या परीक्षेत आपल्याला हेल्प होईल. थँक यू सो मच.